राज्यसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्यात। राष्ट्रवादीकडून आता राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनाच उमेदवारी देण्यात आली असून तीनही पक्षांनी यासाठी एकमत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तयारीला लागली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असणार। सोमवारी रात्री मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह कोअर कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। वरळी डोममध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत। भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होते। रात्री 10 वाजता फडणवीसांच्या वरच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित आहे। इतर 3 नावांसंदर्भात कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले यांच्या नावाची चर्चा आहे। इतर 3 उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्याचं काय चाललंय, कोणाचं नावलं काय चाललं तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। भाजपची नावं आज रात्री बैठक आहे कोअर कमिटीची। मला वाटतं त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि आमच्याकडे पद्धत आहे त्यानंतर वरती जातील नावं, केंद्राकडे जातील आणि तिथून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल। तिथे नाव ठरवण्याची आमच्याकडे कुठेही राज्यामध्ये पद्धत नाहीये। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तिथे महाविकास आघाडीमधून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा असल्याचं बोललं जाते। शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे। राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं मी वारंवार बोलून दाखवलेलं आहे। पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय। अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील। तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेशाध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। तर संख्याबळ पाहता ही जागा आमची असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे। आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MBAचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे। कारण 2020 मध्ये आम्ही 1 सीट NCPला दिली होती।